आपल्याला मंदिराची गरज आहे, कारखान्याची गरज आहे, अभक्ताची गरज आहे आणि भक्ताची गरज आहे. भक्ताची लेवल कायम राहण्याकरता अभक्ताचं आयुष्य मागून ठेवलं पाहिजे आपण. नाही तर आता चांगलं काम करण्याकरता विरोधकाची गरज आहे. पण विरोधकांनी असं ध्यानात घेतलं पाहिजे, केवळ विरोधाकरता विरोध करायचा नाही तर तत्वाकरता विरोध करायचा आहे. देशाच्या हिताकरता, देवस्थानच्या हिताकरता, समाजाच्या भल्याकरता आपल्याला हे करायचं आहे. आणि हे करत राहिलं म्हणजे त्याच्यात आनंद प्राप्त होत राहते. कधी कधी चांगलं काम जरी करायला लागलं, चांगल्या माणसाच्या हातून चांगलं काम करताना चांगल्याच चुका होण्याची भीती असते. आणि ते होऊ नये म्हणून विरोधक जागृत लागत असतो. आणि विरोधकाने फक्त चांगल्या कामातल्याच तेवढं सगळे जर त्याचा विचार केला तर अधिकस्य अधिकम फलम. म्हणून हे चांगल्या प्रकारचं काम आपण पार पाडलेलं आहे.